सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना, फक्त भारतामध्येच नाही, सगळं जगाला माहिती आहे की देवाने कोणताही धर्म निर्माण केला, तरी पण आज समाज कोणाच्या मागे आहे, कशामध्ये अडकलेला आहे, त्याच्याच मध्ये अडकलेला आहे. मग देवानं काय निर्माण केलं, त्याच्या प्रतिरूपात त्यानं मनुष्याला घडवलं. खरं आहे, सगळ्यांनी वाचलंय, सगळ्यांना माहित आहे. पण ज्या देवानं माणसाला घडवलं, त्या माणसानं काय केलं, धर्माला घडवलं. त्या माणसानं काय केलं, आणि स्वतःच त्याच्यामध्ये इतका अडकून गेलाय की त्याला चांगलं आणि वाईट काही सुचतच नाही, समजतच नाही, विचारच करत नाही. आणि याच गोष्टीमुळे याला काय म्हणतात, अफूची गोळी, काय म्हणतात त्याला, धर्म ही काय आहे, एक अफूची गोळी. अफूची गोळी माहिती आहे, खाल्ली ना की काय होते, माणसाला धुंदी येते, नशा चढते, आणि मग तो काय करतो ते त्याला कळत नाही. तुम्हाला खूप अनुभव आहे की नाही? तुम्ही गोळी नसेल खाल्ली, पण प्यायलेली आहे की नाही? हॅलो, चढल्यावर काय कळायचं का? कळत होतं. बाया पण हुशार होत्या त्यावेळेला, इकडच्या बाया पण हुशार होत्या, हो ना? काय करत होतो समजत होतं का? काही समजत नाही. आज समाजाची स्थिती तशीच आहे. कोणीतरी, राजकारण्यांनी, मोठ्या लोकांनी ही धर्म नावाची गोळी त्यांना खायला घातलेली आहे, आणि दिवसेंदिवस मनुष्य त्याच्यामध्ये अडकत चाललेला आहे. आणि याचमुळे आज पाप अगदी भयंकर वाढलेला आहे, इतकं भयंकर की माणसाने माणसाशी जो व्यवहार करू नये अशा रीतीचे व्यवहार आज घडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पशु बरोबर सुद्धा मनुष्य इतका चुकीचा वागत नाही, तेवढं आज माणसं माणसांबरोबर वागत आहेत. खरं सांगतोय मी की खोटं सांगतोय? दिसतं की नाही आपल्या आजूबाजूला? का? धर्म नावाच्या अंधाराला त्यानं घेतलं, प्रेम करणाऱ्या प्रकाशाला त्यांनी घेतलं नाही. सत्य काय आहे हे लोकांना माहीतच नाही. म्हणून समाजाचं वर्णन, आजच्या लोकांचं वर्णन जर आपण पाहायला केलं तर रोमकराच्या पत्रामध्ये आपल्याला खूप सुंदर पाहायला मिळतं. आजची स्थिती, पूर्ण स्थिती बघा. रोमकरास पत्र 1 अध्याय वचन 29 ते 31. खूप वेळा तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, आज परत एकदा वाचूया. रोम 1 अध्याय 29 ते 31. पान नंबर 1356. रोम 1 अध्याय 29 वचन. ते सर्व अन्याय, दुष्टाई, लोभ व वाईटपणा यांनी भरलेले असतात, भरलेले आहेत. हेवा खून कलह, कपट दुर्भाव यांनी भरून गेलेले आहेत. ते कुजबूज करणारे आहेत, चहाड आहेत, देवद्वेषी आहेत, उद्धट आहेत, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म कल्पिणारे, आई बापांच्या आज्ञा अमान्य
करणारे, आई बापांच्या आज्ञा अमान्य करणारे, निर्बुद्ध, करार मोडणारे, ममताहीन, निर्दय असे आहे. जे असल्या गोष्टी करतात मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय जाणत असताही ते स्वतः त्या गोष्टी करतात. इतकेच केवळ नाही तर तसे करणाऱ्यांना आपली संमतीही देतात. असंच आहे आपल्या आजूबाजूला असंच चाललंय का? हालेलुया. का चाललंय? कारण लोकांना सत्य अजून समजलेलं, त्यांच्यापर्यंत प्रकाश अजून पोहोचलेला नाही. हालेलुया. त्यांना अजून हे सुद्धा माहित नाही की सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर हा एकच देव आहे. असे बोलणारे भरपूर आहेत, परंतु त्या मार्गाने चालणारे खूप थोडके लोक आहेत. आणि प्रभूला धन्यवाद देऊ की हे सत्य आम्हाला समजलं. हालेलुया. की सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर हा एकच देव आहे, ज्याला सनातन पिता म्हटलेला आहे. आणि तो सनातन पिता दुसरा तिसरा कोणी नसून त्याचं नाव येशू हे आहे. हालेलुया. आणि याच्याविषयी आणखीन जर माहिती हवी असेल तर यूट्यूबवरचा सनातन देव हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हालेलुया. व्यवस्थित देवाच्या वचनातून तुम्हाला समजेल की येशू हा सनातन पिता कसा आहे. त्याच्याद्वारे सर्व निर्माण झाले. योहानाच्या पुस्तकात लिहिलंय. हालेलुया. लिहिलंय की नाही लिहिलंय? काय लिहिलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द आणि शब्दच, आणि त्याच्याद्वारेच सर्व वस्तू निर्माण. आणि मग पुढे वचनामध्ये म्हटलंय 14व्या वचनामध्ये, हा शब्द देही झाला आणि त्याचे नाव काय ठेवलं? आवाज नाही आहे तुमचा. त्याचं नाव काय ठेवलं? कशासाठी देह धारण केला त्याने? कारण पृथ्वीवर जे काही आता आपण वाचलं ते सुरुवातीपासून चालू आहे, आताही चालू आहे. हे नष्ट व्हावं, देवाचं राज्य यावं, पापाचं राज्य निघून जावं, म्हणून परमेश्वराला देह धारण करावा लागला. हालेलुया. आणि त्याच्याविषयी काय लिहिलंय पहा मत्तेच्या पुस्तकामध्ये. मत्ते 1:21. मत्तेचं पुस्तक 1 अध्याय 21 वचन. 1 अध्याय वचन 21. आणि ती मुलाला जन्म देईल. आणि ती म्हणजे कोण? मरिया. मुलाला जन्म देईल आणि तू त्याचं नाव येशू ठेव. आणि तिला सांगितलं होतं की तू त्याचं नाव काय ठेव? येशू ठेव. पुढे, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल. कारण तोच आपल्या लोकांस काय म्हटलंय? त्यांच्या पापांपासून तारेल. असं लिहिलंय का? तो लोकांचा धर्म बदलेल. धर्मांतरण करायला आलाय तो. आज आपल्यावर तोच ठपका ठेवला जातो ना. येशू कोणाचा धर्म बदलायला आला नाही, तर तो कशासाठी देह धारण करून आला? स्पष्ट लिहिलंय, लोकांना पापांपासून पूर्णपणे सोडवण्यासाठी. हालेलुया. काल आम्ही अंधारात होतो, आम्ही पापामध्ये होतो. येशू जेव्हा आमच्या जीवनामध्ये आला, जेव्हा येशूचा आम्ही स्वीकार केला, तेव्हा आम्ही धर्म बदलला नाही, आम्ही सत्याचा स्वीकार केला. हालेलुया. आम्ही सत्य आमच्या जीवनामध्ये आचरण करायला लागलो. हालेलुया. आणि आम्ही बदलायला लागलो. आज आम्ही जर बदललेलो आहोत तर ते सत्याचरणामुळे बदललेलो आहोत.
हालेलुया. बरोबर आहे का? हालेलुया. कारण असं लिहिलं आहे, जितक्यांनी, वाचूया वचन, वाचूया माहित आहे, नवीन लोकांना समजू दे. योहान 1:12. योहानाचं पुस्तक 1 अध्याय 12 वचन. परंतु जितक्यांनी त्याला अंगीकारले, त्याला म्हणजे कोणाला? प्रभू येशूला, प्रभू येशू ख्रिस्ताला. तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना कोणता अधिकार मिळतो? बोला ना, कोणता अधिकार मिळतो? देवाची लेकरं होण्याचा अधिकार. तुम्हाला मिळालाय का? किती जणांना मिळालाय? हालेलुया, हालेलुया. आम्हाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार मिळालाय. धर्मांतरण झालं का? धर्मांतरण झालं का? नाही. उलट विश्वास ठेवल्यामुळे, स्वीकार केल्यामुळे स्वर्गातला सर्वात मोठा अधिकार आम्हाला मिळाला आहे, आणि तो अधिकार म्हणजे आम्ही देवाची मुलं आहोत. हालेलुया. देवाला कोणता धर्म नाही म्हणून देवाच्या मुलांना पण कोणता धर्म नाही. हालेलुया. मग कुठला धर्म नाही तर धर्मांतरांचा प्रश्नच येत नाही. बदलण्याचा प्रश्नच कुठे येतो? स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये वचन आम्हाला म्हणतो, जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जे लोक हे सत्य स्वीकारतात, जितके लोकांना हे सत्य समजतं, ते प्रभू येशूकडे येतात. हालेलुया. ज्यांना हे सत्य समजतं ते प्रभू येशूकडे येतात. कारण स्वतः येशू सुद्धा म्हणाला ना, काय म्हणाला? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. वाचूया का? योहान 14:6. योहान 14 अध्याय 6 वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग व सत्य व जीवन मीच आहे. येशूने काय म्हटलं? मार्ग. कोणता मार्ग? स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग. हालेलुया. दुसरं काय म्हणाला तो? सत्य. सत्य कोण आहे? प्रभू येशू. मीच आहे. आणि तिसरं काय म्हणाला तो? जीवन. जीवन, सार्वकालिक जीवन मीच आहे. कुठल्याही ग्रंथामध्ये असं कोणीही म्हटलेलं वाचायला मिळत नाही. मी काय म्हणालो? मी तर खूप ठिकाणी फिरलो ना, खूप ठिकाणी फिरलो, खूप मंदिरामध्ये गेलो, मठामध्ये गेलो, अनेक पंडितांकडे गेलो, पण तिथे मला हे वाक्य कधीही ऐकायला मिळालं नाही. हालेलुया. कारण त्यांच्याकडे ते नाहीच, तर त्यांना ते मिळेल कसं? हालेलुया. पण ज्याच्याकडे होतो तो मोठ्या अधिकारानं सांगतो की मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे आणि जीवन सुद्धा मीच आहे. हालेलुया. पुढे काय म्हणतो तो? कोणीही माझ्यामधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. हालेलुया. म्हणजे जर आम्हाला बापाकडे जायचं असेल, जर आम्हाला देवाच्या राज्याकडे जायचं असेल, तर आम्हाला कोणाच्या द्वारे जावं लागेल? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच. हालेलुया. दुसरं कुठलंही नाव नाही.
जे आम्हाला स्वर्गामध्ये बापाकडे घेऊन जाईल. आणि हे सत्य जितक्यांना समजलं तितके सगळेजण त्याच्या मागे आले. सत्य ही गोष्ट आहे अशी आहे ना की ती कधीही नष्ट होत ती कालही तशीच होती, ती आजही तशीच राहते आणि ती युगानुयुग तशीच राहते. हालेलुया. आणि म्हणून प्रभूच्या बाबतीत सुद्धा तेच म्हटलंय, आधी तो होता आणि अंत पण तोच आहे. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत जे टिकून राहतं त्याला सत्य म्हटलं जातं. आणि ते सत्य प्रभू येशू म्हणतो मीच आहे. आणि माझ्याकडे आल्यापासून कोणालाही बापाकडे जाता येत. किती जणांना हे सत्य समजलं? हे सगळे इथे जमलेले, महाराष्ट्रातले सगळे, भारतातले सगळे, जगातले सगळे. जोपर्यंत त्यांना हे सत्य माहित नव्हते तोपर्यंत ते पापाच्या, धर्माच्या, जातीच्या बंधनामध्ये जगत होते आणि मरून जात होते. परंतु ज्यांना हे सत्य समजलं ते त्याच्या मागे आले. हालेलुया. आणि तोच हेच सत्य आहे. काय म्हणतो प्रभू येशू आणखीन 8:32 पहा, योहान 8:32. योहान कृत वर्तमान 8वा अध्याय 32 वचन. आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करेल. आणि तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला काय करील? मोकळं करील. हालेलुया. सत्य बंधनामध्ये तुम्हाला ठेवणार, तो तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या बंधनातून काय करेल? केलं की नाही मोकळं? हालेलुया. प्रभू येशू हे सत्य जेव्हा आम्ही स्वीकारलं, बंधनं तुटली की नाही? दारू सुटली की नाही? व्यभिचार सुटला की नाही? मूर्तीपूजा गेल्या की नाही? भांडणं निघून गेली की नाही? द्वेष दूर झाला की नाही? अंधकार निघून गेला की नाही? पाप दूर झालं की नाही? कशामुळे झालं? म्हणा सत्य मला समजलं आणि त्या सत्यानं मला बंधन मुक्त केलं. आता मी कुठल्याही बंधनात नाही, न धर्माच्या ना जातीच्या. हालेलुया. हालेलुया. आणि जितक्यांना हे सत्य समजतं ते स्वतःच बदलतात. लोक त्याला काही नाव देऊ देत. लोक त्याला काय म्हणत आहेत? ह्याने धर्मांतर. आता इथे अजून काही लोक आहेत, काही लोकांनी येऊन इथे साक्ष दिली. जरा कॅथलिक लोक किती जण आहेत? जरा कॅमेरा फिरवाले जरा त्यांच्याकडे, जरा मोबाईल फिरा, जरा उभे राहा, जागेवर उभे राहा. किती लोक इथे कॅथलिक आहेत? भीती वाटत असेल तर नका उभे राहू. कॅमेऱ्यात जाणार म्हणून काही ना भीती वाटत असेल तर. हे बघा, हे कॅथलिक, हे ख्रिश्चन होते. यांनी कुठला धर्म बदलला? मग यांचं कोणतं धर्मांतरण झालं? हे ख्रिश्चनच होते ना. हे का इकडे आले? यांना पण सत्य समजलं. हालेलुया. यांना सुद्धा बसा प्लीज. यांना काय म्हणणार? यांना धर्मांतरण म्हणणार तुम्ही? नाही. त्यांना सत्य समजलं. हालेलुया. काय समजलं? की मूर्तीपूजे येशू नाही, मूर्ती म्हणजे देव नाही. आपण जे काही रूढी आणि परंपरेने करत आहोत ते म्हणजे ईश्वर नाही, तो सत्याचा मार्ग नाही. हालेलुया. समजलं. जसं जे ते प्रभूकडे येऊ लागले, वचन ऐकायला लागले, आज्ञा पाळायला लागले, सत्य त्यांच्या जवळ यायला लागलं, बंधनं तुटायला लागली, ते मोकळे व्हायला लागले, त्यांच्यामध्ये सुधारणा व्हायला लागल्या. आणि आज देवानं त्याचं सत्य आमच्यामध्ये ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि जेव्हा सत्याचा जय जयकार व्हायला लागतो ना, सत्याचा विजय व्हायला लागतो ना, तेव्हा सत्याच्या पोटात जोरात दुखायला लागतं. हालेलुया. कोणाच्या जोरात पोटात दुखतं? हालेलुया. त्याच्या जास्तीत जास्त पोटात दुखेल असा प्रयत्न करूया आपण.
तयार का सगळेजण? नक्की. बघा बाहेर काटे घेऊन आलेत कोणीतरी, बघितलं मागे. हॅलो, कोण आहे तो ज्याला सत्य आवडत नाही? कोण आहे तो ज्याला सत्य आवडत नाही? लबाडीचा बाप. कोण आहे तो? लबाडीचा बाप, सैतान. त्याला सत्याकडे लोक वळलेले आवडत आणि म्हणून तो काय करतो, त्यांना सत्यापासून वळवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. आणि आज जोरात तो उपयोग चाललाय, धर्मांतरण. काय नाव दिलेलं आहे त्याला? हा, हालेलुया. सत्य काय आहे की देह धारण केलेला सनातन पिता येशू आहे, हे सत्य आहे. हालेलुया. मार्ग, सत्य आणि जीवन येशूच आहे, हे सत्य आहे. हालेलुया. आणि सर्व प्रकारच्या बंधनातून, पापातून हेच सत्य सोडवू शकतं, ज्याचं नाव येशू आहे. हालेलुया. वाचायचं का? अजून वाचायचं का? हालेलुया. वाचा का? योहान 8:28. म्हणून येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, कराल, तेव्हा तुम्ही जाणाल की मी तो आहे आणि मी आपल्या आपण काही करत नाही. तर बापाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. काय म्हणतो येशू? पित्यानं मला जे शिकवलं त्याचप्रमाणे मी करतो, त्याच गोष्टी मी लोकांना शिकवतो. हालेलुया. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. आज जगामध्ये कसली शिकवण दिली जात आहे बघा ना. सनातन पिता देव 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 करणारे भरपूर आहेत, पंडित आहेत, टिळा लावणारे आहेत, मंत्र तंत्र करणारे, जप तप करणारे आहेत, परंतु त्यांना पित्याने काय शिकवलं ते माहित आहे का? त्या पित्याच्या गोष्टी लोकांना शिकवतात का? शिकवलं असतं तर मग इथे आपल्याला यायची गरज नव्हती. लहानपणापासून त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या असत्या, परंतु त्यांनी शिकवल्या नाहीत. हालेलुया. दुःखानं म्हणावंच लागतं की हिंदूतल्या पंडितांनी शिकवल्या नाहीत, कॅथलिक मधल्या फादरनी शिकवल्या नाहीत, आणखीन कोण कोण घ्या, कोणीच शिकवलं नाही. कारण पित्याकडचं शिक्षण त्यांच्याकडे नव्हतं, ते फक्त येशू ख्रिस्ताकडेच होतं. कारण तो तिथून ते सर्व घेऊन इकडे आला. हालेलुया. आणि तो म्हणतो, बापानं जे मला शिकवलं आहे ते मी लोकांना शिकवतो. हालेलुया. आज आम्ही जे तुम्हाला शिकवत आहोत ते कोणाच्या द्वारे शिकवतो? आमच्याद्वारे शिकवतो का? अजिबात नाही. जे काही आतापर्यंत तुम्ही ऐकलं, जे काही आतापर्यंत तुम्ही शिकलात, ते फक्त आणि फक्त येशूच्या द्वारे शिकलेला. हालेलुया. हालेलुया. कारण माणसाचं शिक्षण वेगवेगळं असू शकतो, परंतु देव जेव्हा शिकवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये वेगळेपणा येत नाही. कारण देव एकच आहे आणि तो आत्मा आहे आणि तो आत्म्याच्या द्वारे शिक्षण देतो. हालेलुया. ज्यांच्यामध्ये हा देवाचा आत्मा काम करतो ते फक्त तेच शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवतात, दुसरं कुठलंही नाही. हालेलुया. आणि प्रभूला धन्यवाद देऊ की ते पित्याची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ते सत्य आज आमच्याकडे आहे. हालेलुया. किती का हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे सत्य नाहीये? आहे. वेदांमध्ये सुद्धा तुम्हाला येशू ख्रिस्त पाहायला मिळेल. ज्याला शिकायचंय त्यांनी यावं माझ्याकडे. वेदांमध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी आहेत. मूर्तीपूजेविषयी कमी वचन आहेत. भगवद्गीता 18:40 वाचा. मूर्तीपूजेचा विरोध करणार आहे. हालेलुया. सांगू तुम्हाला,
18:40 मध्ये काय म्हटलंय की मायेच्या त्रिगुण बंधनातून कोणीही दैवत आणि देवता मुक्त नाहीत. मायेची त्रिगुण बंधनं म्हणजे कोणती? रज, तम ही आणि सत्व. त्रिगुण कोणीही दैवत जे आजकाल आम्ही मानत आहोत ना, आजूबाजूला आहेत ना दैवत आणि देवता, काय म्हटलंय त्याच्याविषयी माहित आहे? त्या बंधनातून मुक्त हे सत्य सांगितलं कोणी? त्या पंडितांनी आमच्यापर्यंत हे कळवलं का? नाही कळवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यात काय म्हटलंय? आणि अशा देवांची भक्ती करणारे लोक हे अल्पज्ञानी आहेत आणि ते पुनर्जन्मास पात्र आहेत. भगवद्गीतेतलं 7व्या अध्यायातलं 23वं वचन. हॅलो, पुढे काय म्हटलंय माहित आहे? अशी भक्ती करणारे सर्वजण पुनर्जन्मास पात्र आहेत. काय 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 ऐकायचंय तुम्हाला? सांगितलं हे सत्य आम्हाला कोणी? पोचलं हे सत्य आमच्यापर्यंत? कधीच नाही. उलट आणखीन असं लिहिलंय, त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की असे भक्त जे अनेक देवदेवतांची भक्ती करतात, असे भक्त त्या देवतांच्या दास्यत्वातून मुक्त होऊ नयेत असं सगळ्या देवतांना वाटतं, असं लिहिलंय. हॅलो, मी प्रभूला का धन्यवाद देतो माहितीये? की ज्या 33 कोटींची पूजा करत होतो ना, त्या देवतांना काय वाटत होतं? विनायक बंधनातच राहावा, हा दास बनूनच राहावा. हालेलुया. आणि हे सत्य कोणीही सांगितलं नाही. प्रभू येशूला धन्यवाद की त्यानं भेट घेतली, हे सत्य समजलं आणि तो म्हणतो तुला दासामध्ये ठेवण्यासाठी नाही, तर तुला देवाचा लेकरू बनवण्यासाठी मी आलो. हालेलुया. दगड, माती, सोने, रोपे, रत्ने वापरून बनवलेल्या मूर्तींची पूजा करून जे मोक्ष मिळवण्यासाठी झटतात, त्यांच्याविषयी म्हटलंय त्यांना कर्माची फळं भोगावी लागतात. हॅलो, दारूबाजी केली का? पाप केला का? फळं भोगावी, क्षमा नाही, सुटका नाही. स्पष्ट अशी कितीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. यजुर्वेदामधल्या 40व्या अध्यायातलं 9वं वचन काय म्हटलंय पहा? स्वाभाविक नैसर्गिक वस्तूंची पूजा करणारे घोर अंधारात पडतील. कुठे पडतील? घोर अंधारात. अरे कुठूनच सुटका नाही. हालेलुया. कुठूनच सुटका नाही. सर्व बाजूने आम्ही बांधलेले, सर्व प्रकारच्या बंधनामध्ये अडकलेले, सोडवायला कोणीच नाही. जे जे वाचतोय ते सगळं बंधनाच्याच गोष्टी सांगत आहेत. आणि हे सत्य आतापर्यंत आम्हाला कोणी शिकवलं नाही. पण येशू म्हणतो, बापाकडून मला जे मिळालं ते मी तुम्हाला देतो. त्यानं जे मला शिकवायला सांगितलं तेच मी तुम्हाला शिकवतो. हालेलुया. कारण तो सत्य आहे आणि त्याच्याद्वारे सत्य कळतं. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. हे पण सत्य आहे. काय म्हणतो येशू? मीच जगाचा. घेत नाहीत ना लोक. हालेलुया. जितक्यांनी घेतला ते अंधारातनं पूर्णपणे बाहेर पडले.
हालेलुया. पण प्रत्येकाची वेळ येणार आहे. प्रत्येकाला घ्यावंच लागेल. प्रत्येक गुडघ्याला टेकावंच लागेल. प्रत्येक जीवेला कबूल करावंच लागेल. येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. हालेलुया. कारण सत्य मरणार. तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशू म्हणतो मीच स्वर्गाचा दरवाजा आहे. हालेलुया. ज्यानं मला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलं. हालेलुया. हालेलुया. किती अद्भुत आहे ना. ज्यानं पित्याला पाहण्याची इच्छा आहे ना त्याने येशूकडे यावं. हालेलुया. कारण येशू म्हणतो ज्यानं मला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलं आहे. पुढे तो काय म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हालेलुया. पुनरुत्थान म्हणजे मरणातून पुन्हा उठलेला तो फक्त मीच आहे. आहे का दुसरा कोणी या जगामध्ये? कोणीही नाही. जितके जन्माला आले स्वतःला देव म्हणून गेले, स्वतःच्या पूजा करून घेतल्या, आरत्या करून घेतल्या, भजन गाऊन घेतली, मठ बांधले, नाही ना, है ना, मोठी मोठी सिंहासनं करून घेतली, खूप गोष्टी करून घेतल्या, परंतु त्यातला एकही टिकला नाही. सगळे मरण पावले. कोणीही मरणातनं पुन्हा उठला नाही. परंतु येशूविषयी काय लिहिलंय? हालेलुया. येशूविषयी काय लिहिलंय? तो आमच्या पापासाठी जगामध्ये आला. त्याने आमची पाप स्वतःवर घेतली. त्याने आमचे रोग वाहिले. त्याने आमच्यातला अंधकार स्वतःवर घेतला. तो वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला. त्याने छळ आणि निंदा सहन केली. त्याने हातापायामध्ये खिळे सहन केले. त्याने डोक्यावर काट्याचा मुकुट सहन केला. त्याने ते पाप घेऊन तो स्वतः मरण पावला आणि तो मेलेलाच राहिला नाही, तर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही धर्माच्या मागे जाणारे, धर्मांतरण करणारे नव्हे, आम्ही सत्याच्या मागे जाणारे, सत्याचरण करणारे लोक आहोत. हालेलुया. आणि आम्ही प्रार्थना करू तुम्हाला पण हे सत्य समजो. हालेलुया. तुम्हाला पण हे सत्य बंधन मुक्त करेल. आमेन. हालेलुया. पुनरुत्थान व जीवन प्रभू येशू म्हणतो मीच आहे. तो मरणातनं उठला. ही काही कुठली गोष्ट आहे? ही काही पुराणातली वांगी आहेत का? कल्पनेने लिहिलेल्या गोष्टी आहेत का? बायबल हे इतिहासाचं पुस्तक आहे. हालेलुया. काय म्हटलं या पवित्र शास्त्राविषयी? या पवित्र शास्त्राविषयी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण शास्त्रलेख हा देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेला आहे. हा माणसाच्या कल्पनेने लिहिलेला नाही, तर देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिला आहे. म्हणून 44 जण लिहितात, पण लिहितात एकाच देवाविषयी, शिकवण एकाच देवाविषयी, सत्य एकाच देवाविषयी. हालेलुया. 44 जणांची मतं 44 प्रकारची नाहीत, ती एकाच प्रकारची आहेत. म्हणून हे जे पुस्तक आहे, हे जे पवित्र शास्त्र आहे, या पवित्र शास्त्रातला प्रत्येक शब्द आणि शब्द हा सत्य शब्द आहे. हालेलुया. अभिमानानं सांगा, आम्ही सत्याचरण करतो. हालेलुया. आम्ही येशू हा सत्य आहे आणि त्याचा स्वीकार करतो, कारण तोच आम्हाला बंधनातून सोडवतो. हालेलुया. हे सत्य ज्या दिवशी कळतं ना, त्यावेळेला लोक काय करतात? आपलं सगळं काय सोडतात. सोडलं की नाही हो? मग धर्म सुटला, जात सुटली, बरोबर ना, मूर्तीपूजा सुटली, दारू सुटली. हालेलुया. सगळं सुटलं की नाही? काही प्रिय लोक पण सुटले. किती जणांना वाईट वाटतंय? वाईट वाटतंय का? वाईट वाटतंय म्हटल्यावर हसायला लागलेत. आनंद होतोय ना?
हालेलुया. का? माझ्याजवळ सत्य आहे. हालेलुया. तुम्हाला ते माहित आहे, नेहमी लिहिलं जातं सत्यमेव जयते. वाचलंय का कधी? सत्यमेव म्हणजे सत्याचा नेहमीच विजय होतो. आमचा विजय होणारच. हालेलुया. ते कितीही कायदे करोत, ते कितीही छळ करोत, ते कितीही त्रास करोत, सत्याचा विजय होणारच. हालेलुया. हालेलुया. अरे किती जणांनी सत्याचा स्वीकार केला, किती जणांनी येशूचा स्वीकार केला. शौल काय होता? शौल कसा होता? आपल्यासारख्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाचा छळ करणारा होता ना तो. परमिशन घेऊन निघाला होता राजाची, की काय असे जे लोक आहेत त्यांना पकडायचं आणि तुरुंगात नेऊन टाकायचं. आज पण असे परमिशन घेऊन लोक बाहेर पडलेत. हॅलो. हालेलुया. आणि आमचा प्रभू पाहत आहे. मला खात्री आहे बरेचसे शौल आता पाऊल होणार आहेत. हो हालेलुया. आमेन म्हणा का? जितक्यांनी परमिशन घेतली आहे ना, त्यातले बरेचसे शौल पाऊल होणार आहेत. कारण प्रभू आजही काम करत आहे, आजही कार्य करत आहे. कारण तो मेलेला नाही, तर तो जिवंत देव आहे. हालेलुया. त्याने कुठला धर्म बदलला? यहुदी, हेलेनी, अरे किती लोक. त्यानं कोणाचा धर्म बघितला नाही. येशू कोणाची जात बघत नाही. येशू कोण गरीब आहे बघत नाही, कोण श्रीमंत आहे बघत नाही, खालच्या जातीचं बघत नाही, वरच्या जातीचं बघत नाही. तो जेव्हा बघतो तेव्हा याच दृष्टीने बघतो, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे आणि मला हिला वाचवलं पाहिजे. हालेलुया. हेच आमच्यासाठी सत्य आहे. हालेलुया. शोमरोनी स्त्री काय होती? किती पापी होती, किती भयंकर पाप करत होते. येशूने तिला हाकलून लावलं का? येशूने तिचा द्वेष केला का? आज समाजामध्ये काय घडत आहे? हालेलुया. एखाद्याने पाप केलं, एखाद्याने खून केलं, तर त्याला किती छळ केला जातो, किती त्रास दिला जातो. पण येशू काय म्हणतो? मी पाप्यांचा नाश करायला आलो नाही, तर मी त्यांच्यातल्या पापाचा नाश करायला आलो आहे. हालेलुया. अनेक जण आले ते म्हणतात मी पाप्यांचा नाश करेन, म्हणजे या पृथ्वीवर एक पण राहणार नाही. कारण बायबलमध्ये पवित्र शास्त्रात काय म्हटलंय? सर्वांनी पाप केलेलं. मग सांगा, सर्वांनी पाप केलंय आणि पाप्यांचा नाश करणारा येणार, एक तरी राहील का? एकाला तरी स्वर्गात जाता येईल का? एकाला तरी त्या पित्याला भेटता येईल का? नाही भेटता येणार. परंतु येशू म्हणतो मी पाप्यांचा नाश करायला नाही. मगाशी वचन आपण वाचलं ना, की पापाचा नाश करायला आलो आहे. हालेलुया. मी पाप्यांना तारण द्यायला आलेलो आहे. कोणाकडे जाल रे तुम्ही? जो तुमचा नाश करायला जातो त्याच्याकडे जाल, की तुम्हाला वाचवायला आले त्याच्याकडे जाल? हालेलुया. आणि आज हेच लोकांना कळत नाही. ते म्हणतात धर्मांतरण करतात. अरे धर्मांतरण नाही, ते वाचवायला आलेत स्वतःला. आम्ही स्वतःला वाचवायला आलेलो आहोत. त्या नाशापासून आम्ही सोडवायला आलेलो आहोत. हालेलुया. तिकडे नाश आहे, येशूकडे जीवन आहे. हालेलुया. मग तो कोणीही असू दे. त्या काळामध्ये शौल, शोमरोनी स्त्री, पेत्र कोळी होता ना, मासे धरणारा, बरोबर ना? त्याला पण बोलवलं ना येशूनं. हालेलुया. त्याचा पण उपयोग करून घेतला की नाही? आंधळे आले की नाही त्याच्याकडे? लंगडे आले की नाही त्याच्याकडे? हालेलुया. कोण राहिलं? जितक्यांनी त्याला हाक मारली तो प्रत्येक जण येशूच्या नावात बंधनमुक्त झाला. हालेलुया. आम्ही पण म्हणून आम्ही पण हाक मारली, आमची पण बंधनं तुटली. हालेलुया. कोणीही असू दे, कोणी भिकारी असला तरी सुद्धा आमच्या प्रभूला चालतो.
हालेलुया. आंधळा असेल तरी पण चालतो. तो म्हणतो मी सगळ्यांवर प्रीती करणारा देव आहे. हालेलुया. आमचा देव कोणाचा द्वेष करत नाही. आमचा देव काय करतो? सगळ्यांवर प्रेम करतो. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो मत्ते 11:28 मध्ये, मत्ते 11:28, वचन पहा. अहो जे तुम्ही कष्ट करी ओझ्याने लादलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला धर्म देईन. काय देईन? काय देईन? हालेलुया. जे तुम्ही कष्ट करी, जे तुम्ही ओझ्याने लादलेले आहात ते सर्वजण. प्रभू जर कॅथलिक असता, प्रभू जर ख्रिश्चन असता तर तो म्हणाला असता सर्व ख्रिश्चनांनो माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. असंच बोलला असता ना तो. आपल्याला काय वाटा? परंतु तो कुठल्या धर्माचा देव नाही. हालेलुया. परमेश्वराला कोणताही धर्म, म्हणून तो म्हणतो जे कष्टात आहात, जे ओझ्याने लादलेले आहेत, जे दुःखामध्ये आहेत, ज्यांचा छळ होत आहे, ज्यांना समाजानं टाकलेला आहे, जे लोकांपासून दूर झालेले आहेत, ते तुम्ही सर्वजण माझ्याजवळ या, मी तुम्हाला विसावा देईन. मी तुम्हाला बंधनमुक्त करेन. मी तुम्हाला माझी शांती देतो. मी तुम्हाला माझा प्रकाश देतो. हालेलुया. हालेलुया. आणि हे अनेकांनी ऐकलं, अनेकांना हे सत्य समजलं आणि ते प्रभू येशूच्या मागे चालायला लागले. हालेलुया. अरे उत्तम ब्राह्मण आहे ना आपल्याकडे, नावा टिळक, नारायण, वामन, माहित आहेत का सगळ्यांना? मागे आवाज येत नाहीये. नारायण, वामन कोण होते? ते ब्राह्मण होते. कोण होते? ब्राह्मण होते. म्हणजे वेद माहित होते, उपनिषद माहित होती, तंत्र मंत्र संत्र सगळं माहित होतं. हालेलुया. पूजापाठ कसे करायचे, लोकांना कसं समजलं पुढचं? हालेलुया. सगळं माहित होतं. परंतु ज्या वेळेला त्यांना हे सत्य समजलं की जर मोक्ष मिळवायचा असेल, जर तारण मिळवायचं असेल तर येशू शिवाय दुसरं कोणतं नाव नाही. हालेलुया. हे सत्य जेव्हा नारायण वामन टिळकांना कळलं त्यावेळेला त्यांनी धर्म, जात, सगळे भाऊबंद, नातेवाईक बाजूला टाकून दिले आणि सत्याच्या मागे चालायला लागले. सत्याचरण स्वीकारलं, धर्मांतरण नाही. हालेलुया. काय स्वीकारलं? सत्याचरण. दुसरं नाव सांगू का? पंडिता, जे पुस्तक पवित्र शास्त्र आज आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे ते मराठीतलं भाषांतर करणारी ही सुद्धा एक ब्राह्मण स्त्री. पंडित ना, त्यामुळे सगळं ज्ञान, पूजा पाठ, तंत्र मंत्र, दासबोध, वेद, उपनिषद, सगळं ज्ञान. पण काय म्हणते दुःखाने? मी सगळीकडे शोधलं पण मला मोक्ष देणारा कुठेच सापडला नाही. हालेलुया. मोक्ष देणारा कुठेच सापडला नाही.
मग ती शोधत राहिली आणि तिला हे पवित्र शास्त्र सापडलं. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामध्ये तिने वाचलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. सत्य तिला समजलं, सत्यानं तिला बंधनमुक्त केलं. तिने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ती देवाची मुलगी म्हणून गणली गेली. हालेलुया. धर्मांतरण झालं का? अरे सत्याचरण आहे. हालेलुया, हालेलुया. इथे कितीतरी जण असे आहेत. हात वर कराल का? हात वर कराल ज्यांना हे सत्य समजलं आणि हिंदू किंवा आणखीन कुठलाही धर्म सोडून येशूच्या मागे आले. हालेलुया. येस, प्रभूला धन्यवाद, प्रभूला धन्यवाद. हालेलुया. पण लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही सत्याचा स्वीकार करता, जेव्हा जेव्हा तुम्ही सत्याच्या मागे चालायला लागता, तेव्हा तेव्हा तुम्हाला किंमत चुकवावी लागते. सांगा शेजाऱ्याला, किंमत चुकवावी लागेल. आहे ना जागा? नक्की बघा जरासं. हालेलुया, हालेलुया. सत्याची किंमत चुकवावी लागेल. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, ज्या ज्या लोकांनी सत्याच्या मागे गेले ना, जे जे लोक, त्या प्रत्येकाला किंमत चुकवावी लागली आहे. संत ज्ञानेश्वर माहित आहेत तुम्हाला? अरे हो, नाही काहीच कोण नाही. हा, मग आवाज येऊ द्या ना. भूक लागली का? हा, मी 2 वाजेपर्यंत बोलणार आहे. काय जेवायला पण मीच देणार आहे ना. सत्याची, संत ज्ञानेश्वर माहित आहेत? संत ज्ञानेश्वर सगळ्यांना माहिती आहेत. काय म्हणाले ते? त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून लोकांना सत्य सांगितलं, लोकांपर्यंत सत्य नेलं. लोकांनी काय केलं? पूजा केली त्यांची, आरती केली त्यांची, अतोनात छळ केला, वाईट टाकलं. समाजाने त्यांच्या बरोबरचे संबंध सोडले. त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की त्यांना जिवंतपणे समाधी घ्यावी लागली. हालेलुया. पण मग ते मागे हटले का? आज संत ज्ञानेश्वरांच्या नावाने तुम्ही काहीही बोलता. अरे पण जरा त्यांचं आत्मचरित्र वाचा ना, त्यांचे ते ग्रंथ वाचा ना, आणि मग त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते बघा ना. ते कोणाला घेत नाही. संत ज्ञानेश्वरांचा फोटो घरामध्ये लावतील, परंतु ज्ञानेश्वरांचे विचार कोणीही आपल्या हृदयामध्ये घ्यायला तयार नाही. आम्ही घेतले की नाही? हालेलुया. आम्ही ते विचार घेतो, आम्ही फोटो नाही घेत. हालेलुया. आम्ही येशूचा पण फोटो घेत नाही, पण आम्ही येशूची वचनं घेतो. आम्ही येशूची वचनं जी सत्य आहेत ती आमच्या हृदयामध्ये घेतो. हालेलुया. कारण आम्हाला पूर्ण खात्री आहे हेच सत्य सर्वदा आम्हाला बंधनमुक्त ठेवणार आहे. आमेन. एकाचाच छळ केलाय का त्याने? मी कितीतरी उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. संत तुकाराम, काय लिहिलंय त्यांनी? समाजातल्या त्यावेळेच्या सर्व रूढी आणि परंपरेवर त्यांचं जे लेखन आहे ना, ते इतकं सुंदर आहे की जो कोणी त्याचा स्वीकार केला असताना तर समाज पूर्णपणे बदलला असता. माझे हिंदू लोक कितीतरी आज देवाच्या मार्गामध्ये बलवान झाले असते, परंतु काय केलं त्यांना? पण त्यांचं लिखाण, त्यांच्या गाथा त्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या. छळ. त्यांचा शेवट कसा झाला याची कोणालाच माहिती नाही. ह्या उच्चवर्णीयांनी त्याला काय सांगितलं की त्यांच्यासाठी पुष्पक विमान स्वर्गातून आलं आणि त्यांना देहासकट घेऊन गेलं. सत्य वेगळंच आहे. सत्य वेगळंच आहे. हालेलुया.
म्हणून म्हटलं सत्याची किंमत मोजावी लागते. हालेलुया. आणि ती किंमत येणाऱ्या दिवसात आपल्या सगळ्यांना मोजायची आहे. हालेलुया. हालेलुया. आमच्या देवानं, आमच्या येशूनं ती किंमत मोजलेली आहे आणि त्याच्याच मागे जर आम्ही जाणार आहोत तर आम्हाला पण मोजावी लागेल. तुम्हाला गांधीजीविषयी सांगू का? सत्य, अहिंसा है ना, हे त्यांचे दोन शस्त्र, सत्य आणि अहिंसा. कुठून घेतले? यस, हे बघा. आणि म्हणून ते लोकांची सेवा करायला लागले. समाजानं ज्यांना बाहेर टाकलेलं होतं, अस्पृश्य, काय नाव दिलं होतं त्यांना? अस्पृश्य, दलित. काय स्थिती होती त्यांची त्यावेळेला? त्यांच्या गळ्यात त्यांना मडकं अडकवावं लागायचं. का? तर आजूबाजूला थुंकायचं सुद्धा नाही. थुंकी आली तर त्या मडक्यात थुंकायचं. अस्पृश्य, दलित यांच्या बाजूने ते थोडे उभे राहिले की त्यांना पण समाजामध्ये मान मिळाला पाहिजे. हालेलुया. काय केलं या उच्चवर्णीयांनी माहित आहे? त्यातल्याच एकाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. किंमत आपल्याला पण चुकवायची आहे. तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून आज देवाचं वचन तुमच्याशी बोलत आहे. या शेवटच्या दिवसात अशी परिस्थिती येईल तुमच्यावर. तुम्ही काय करणार आहात? हालेलुया. प्रबोधनकार ठाकरे किती जणांना माहित आहेत? आता जे राज ठाकरे आहेत ना, उद्धव ठाकरे, त्यांचे वडील, नाही सॉरी आजोबा, त्यांचे आजोबा, माहिती आहे त्यांचं एक पुस्तक, देवाचा धर्म आणि धर्माची देवळे. मिळालं तर जरूर वाचा. काय? देवाचा धर्म आणि धर्माची. समाजातल्या ज्या रूढी आणि परंपरा आहेत, आजकाल जे काही भक्तीचे स्तोम माजलेले आहेत, पूजापाठ चाललेले आहेत, सगळा ढोंगीपणा, बुवाबाजी चाललेली आहे, त्याच्यावर त्यांनी परखडपणे लेखन केलंय त्या पुस्तकात की हे सगळं काय चालवलंय तुम्ही. लोकांचे डोळे उघडतील, प्रबोधन होईल, इतकं सुंदर लेखन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. गेल्याच दिवसाची घटना, गेल्या 15-20 दिवसापूर्वीची घटना, एका चांगल्या ज्ञानी माणसानं ते पुस्तक आपल्या कंपनीतल्या लोकांना रिटायरमेंटच्या वेळेला काय केलं, गिफ्ट म्हणून दिलं. इतकं सुंदर पुस्तक ज्याच्यामध्ये सत्य घटना लिहिलेल्या आहेत की कशा रीतीने बुवा, बाबा, महाराज हे स्वतःला देव समजणारे तुम्हाला लुटत आहेत, ते किती खोटं आहे, ती भक्ती नाहीये, त्या परंपरा सगळ्या किती वाईट आहेत, याच्याविषयी लिहिलेलं ते पुस्तक त्याने भेट म्हणून दिलं. ज्यांनी भेट घेतलं त्यांनी काय केलं माहित आहे? ते पुस्तक फेकून दिलं. त्याचा व्हिडिओ केला, त्या माणसाचा छळ केला. म्हणजे आज किंवा काल सत्य कोणालाही पचलेलं नाही. हालेलुया. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला हे पचलंय आणि म्हणून हे टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. हालेलुया. कारण जे जगाकडे नाही ते आपल्याकडे आहे. हालेलुया. हा अभिमान आज आपल्याला धरायचा आहे की जगाकडे नाही, ते सत्य माझ्याकडे आहे. हालेलुया. आणि नुसता अभिमान नाही तर ते लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. हालेलुया. अरे जेव्हा जेव्हा सत्याच्या विरुद्ध असत्याच्या विरुद्ध हे सत्य उभं राहतं ना, त्या वेळेला या असत्याच्या खूप जोरात पोटात दुखतं. हालेलुया. आज बघा ना, आपण तुमच्या स्वतःकडे बघा. 20 वर्षापूर्वी, 17 वर्षापूर्वी की 18 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुमची स्थिती कशी होती? खूप सुखात होतात तुम्ही, आनंदात होतात तुम्ही. आता
बोला ना, आनंदात आहे, भरपूर मिळतंय, सुंदर सुंदर आहेत. हालेलुया. परिस्थिती बदलली आहे. हा, मग तेच प्रॉब्लेम होतो. मग जे उच्चवर्णीय आहेत ना, त्यांनी असं काय बघितलं की त्यांच्या पोटात जोरजोरात दुखायला लागतं. त्यांना वाटतं हे जे दलित आहेत, हे जे खालच्या जातीचे आहेत, त्यांनी तसंच राहिलं पाहिजे आणि आम्हीच त्यांच्यावर राज्य करावं. हालेलुया. पण प्रभूला धन्यवाद. त्याला वाटतं जे खालचे आहेत, जे पीडित आहेत, जे दुःखात आहेत, जे कष्टात आहेत, ज्यांचा छळ होतोय, ज्यांना समाजानं टाकलं आहे, ते वर आले पाहिजेत. हालेलुया. चिडलेत ते धर्मांतरण वगैरे फक्त नाव आहे, ती फक्त दिखावा आहे. खरं कारण हे आहे. हालेलुया. देवाचे सेवक काय करतात? तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. काय कळलं का? जे का रंजले म्हणजे जे दुःखात आणि कष्टात आहेत, त्यांच्या जवळ जो जातो, त्यांचं दुःख जो जाणतो, त्यांची सेवा जो करतो, त्यांचे अश्रू जो पुसतो, तोच खरा साधू. हालेलुया. आणि त्याच्यामध्येच खरा देव आहे. हालेलुया. दाढी वाढवलेला साधू नाही. हॅलो. हालेलुया. दाढी वाढवली, भस्म फासलो, माळा घातल्या हातामध्ये, गळ्यामध्ये, पायामध्ये, आणखीन कुठे भगवी वस्त्र चढवली म्हणजे तो साधू झाला, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांच्याजवळ जो जातो तो खरा साधू. हालेलुया. हालेलुया. यातले तुमच्या आजूबाजूला बसलेले येतात का तुमच्याकडे? येतात की नाही? तुमच्या दुःखात येतात की नाही? तुम्ही संकटात असल्यावर येतात की नाही? तुमच्यासाठी प्रार्थना करतात की नाही? मग तुमच्या शेजारी बसलेला साधू आहे. तुम्हाला आनंद नाही झाला? आणि या सगळ्या साध्वी आहेत. हालेलुया. बरोबर. साधू म्हणजे सहा धुतलेत तो. साधू ज्याने सहा धुवून टाकलेले आहेत. हे सहा कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे जे मनाचे विकार ज्याच्यातून धुवून गेलेले आहेत, नष्ट झालेले आहेत, तो साधू. हालेलुया. अरे मग बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय झाले? तुमचे सहा धुतले की नाही? सहा काय, सहाच्या 60 सगळे बरोबर धुतले की नाही? म्हणून मी म्हटलं तुमच्या शेजारी बसलाय तो साधू आहे. मी काय चुकीचं बोललो? मग जो साधू आहे देव तेथेच आणावा. तुकाराम महाराज म्हणतात, देव तेथेची. मग येशू पण म्हणतो ना, स्तोत्र संहिता 82:6 मध्ये, तुम्ही देव आहात. हॅलो. तुम्ही कोण करील असं रे? हालेलुया. आणि ते धर्मांतरण करत आम्हाला मारायला येतात. त्यांना वाटतं हे घाबरतील आणि निघून जातील. असं होईल का? नक्की. हा कोण पळून गेला तर मला सांगा. हालेलुया. समाजाने टाकलेले, दुःखात असलेले, कष्टात आले, आज ते सुधरत आहे. त्यांची आर्थिक स्थिती बदलत आहे, त्यांचं राहणीमान सुधरत आहे, ते एक चांगल्या लेवलला. आणि हे केवळ आणि केवळ फक्त प्रभू येशूच करू शकतो. इतकी वर्ष कोणी केलं का आमच्या जीवनात? हे आता होत आहे की नाही? कारण सत्य आमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांचं वर्चस्व कमी व्हायला लागलंय. उच्चवर्णीय त्यांचं वर्चस्व. हा, मग त्यांच्यातलेच बॉम्ब करायला लागले. हिंदू खतरे में. अरे हिंदू खतरे में नाही, यांच्या बाजारपेठा खतरे में. काय सत्य आहे?
यानी देवाच्या नावावर जी बाजारपेठा उघडल्यात, ज्या दुकानं उघडली आहेत, ज्या माळा विकतायत, जे फोटो विकतायत, जे आबीर नि पिंजर नि गुलाल नि जे जे काय बाजारपेठा उघडलेल्या आहेत ना, त्या धोक्यात आल्यात. म्हणून ते लोकांसमोर बोंबलायला लागलेत, हिंदू खत्रे मेरे. आणि बिचारा येडा हिंदू असतो, त्याला हे काही समजत नाही, तो आपला घेतो दांडकोनी सुटतो चालायला, चलो हिंदू खत्रे में. याला हिंदू माहिती नाही, याला सनातन पिता माहिती नाही, याला काही सत्य माहिती नाही, याला तारण माहिती नाही, याला मोक्ष माहिती नाही, याला त्या कुठल्याही ग्रंथातली कुठलीही गोष्ट माहिती नाही, तरी हा ओरडत जातो हिंदू खत्रे में. अरे हिंदू खतरे में सोड, तू खतरे में है. हालेलुया. सांगायची वेळ आली आपल्याला, बाबा तो राहू दे, तू खतरे में. स्वतःला वाचव. हालेलुया. आणि स्वतःला वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारावं लागेल. हालेलुया. कारण हे सत्यच तुला बंधनमुक्त करणार आहे, दुसरं कोणीही तुला बंधनमुक्त करणार नाही. हालेलुया. आताची आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मोठे न्यायाधीश गवई त्यांचं नाव, आंबेडकरांप्रमाणे ते सुद्धा खालच्या जातीतून त्या सर्वोच्च पदाला पोहोचलेले आहेत. हालेलुया. आणि गेल्या दिवसात काय झालं माहित आहे, कोर्टामध्ये त्यांच्यावर एका वकिलानं, उच्च म्हटलेला जातीतला, उच्च जातीतल्या वकिलानं काय केलं, आपला बूट त्यांना फेकून मारला. आणि तुम्हाला माहित आहे, असं काय केलं ना की लोक तुमच्याकडे येतात. आज त्यांचा सत्कार होतोय, त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. काय सांगतोय तो माहित आहे लोकांना? तो लोकांना सांगतो, परमात्म्यानं माझ्या अंतकरणात कार्य केलं आणि म्हणून मी त्याच्यावर बूट मारला. काय लबाड माणूस असेल, परमात्मा लोकांवर बूट फेकायला सांगतो. हा कुठला परमात्मा आहे? तुम्ही ओळखता. हालेलुया. आणि असं बोलल्यामुळे तो लोकांचा खूप लाडका झालाय. परमात्म्याचं नाव घेतलं ना, हा आपला आहे, आपल्या हिंदू, त्याचे सत्कार होत आहेत. परंतु जे सत्य स्वीकारतात त्यांना सत्कार मिळत नाही, त्यांना मान मिळत नाही, त्यांना अपमान मिळतो, त्यांचा छळ होतो. तयारी आहे का तुमची? हालेलुया. हालेलुया. आहे का तयारी? बक्के लबाड आहेत ते लोक, पक्के. म्हणून मगाशी म्हटले लबाडांचे. हालेलुया. बरं, यांचं आता चाललंय काय? सत्य काय चाललंय? जिथे प्रार्थना करणारे लोक आहेत तिथे जातात आणि त्यांना त्रास देतात. हा कुठला धर्म आहे मला आत कळेन असं झालंय. कुठल्या धर्मामध्ये हे लिहिलंय की ज्यानं दारू सोडली, भांडणं सोडली, कटकटी सोडल्या, व्यभिचार सोडल्या, व्यसन सोडलं, दारूबाजी सोडली आणि तो शांतीने राहायला लागला, तो स्वतःसाठी प्रार्थना करायला लागला, तो लोकांसाठी प्रार्थना करायला लागला, तो देशासाठी प्रार्थना करायला लागला, तर कोणाला त्रास व्हायची काय गरज आहे का? आहे का? जर ते मानतात की देव एकच आहे आणि सर्व पृथ्वी त्याची आहे, तर त्या देवानं हे ज्ञान त्यांना दिलं पाहिजे की नाही? हालेलुया. हालेलुया. पण कोणाचा छळ नाही करायला निघाले? ते शांतीप्रिय लोकांच्या घरात जातात, त्यांना मारत आहेत, त्यांचा छळ करत आहेत, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत, मुलांना मारत आहेत, स्त्रियांना बाटवत आहेत. मणिपूरमध्ये काय केलं? त्यांची घरच्या घर जाळली. हा कोणता धर्म आहे? आणि असं जर होणार असेल तर मग आम्ही म्हणू, हो मी धर्मांतरण करायला तयार आहे.
असल्या धर्मात राहण्यापेक्षा सत्याच्या धर्मात गेलेलं काय वाईट आहे? हालेलुया. बरोबर की नाही? कसं वाटतंय तुम्हाला? हालेलुया. आम्ही मोकळे केलेलं आहोत. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. हालेलुया. आम्ही देवाचे लेकरं झालेलो आहोत. आम्ही काही बदललं नाही, देवानंच आम्हाला बदलून टाकलंय. हालेलुया. त्या पित्यानंच आम्हाला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्णपणे आतून बदलून टाकलेला आहे. हालेलुया. कारण कुठलाही देव किंवा कुठलाही धर्म द्वेष पसरवत नाही, कारण देव द्वेष नाही, देव प्रीती आहे. माहित आहे वचन? माहित आहे? 1 योहान 4:8 वाचूया. 1 योहान 4:8. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 8 वचन. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. जो प्रीती करीत नाही. अरे शांत प्रार्थना करणाऱ्या माणसाला तुम्ही मारायला जाता म्हणजे तुम्ही किती द्वेष करता? किती द्वेष तुमच्या मनात भरलाय, किती राग तुमच्या मनात भरलाय. परंतु वचन काय म्हणतं? पवित्र शास्त्र काय म्हणतो? देव काय मला शिकवतो? जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत, कारण देव प्रीती आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला एवढं केलं म्हणून त्यानं कोणाला मारलं का हो? प्रीती, प्रेम. हालेलुया. त्यानं मारलं म्हणून आम्ही इकडे आलोय का, की प्रेम केलं म्हणून आलो? सांगा ना, कशामुळे आलात तुम्ही इकडे? आवाज नाही आला? नाही आवाज आला. अजून काय मागचे सगळे जीव गेलेलेच आहेत. भरपूर जोरात भूक लागली आहे. हालेलुया. मारलं म्हणून आलात की प्रेम केलं म्हणून आलात? येशूनं काय केलं? हालेलुया. खरं का? असं म्हण प्रेम केलं, असं प्रेम नाही केलं त्याने. देव प्रीती आहे. बघा आवाज नाहीये. देव प्रीती आहे. हालेलुया. देव प्रीती आहे आणि जो प्रेम करतो तो देवाचा आहे. हालेलुया. जो द्वेष करतो तो देवाचा अजिबात नाही, लक्षात ठेवायचं. मग तो कोणाचा आहे? तुम्हाला माहिती आहे. उत्तर तयार आहे आपल्याकडे. अशा वेळेला लगेच उत्तर तयार असतं. बरोबर ना? आणि हा प्रेमानं, आजही म्हणून हा प्रेमानं, प्रभू येशू प्रेमानं म्हणत आहे, बोलवत आहे, तुमच्यातला पापरूपी अंधकार, धर्मरूपी अंधकार, जातरूपी अंधकार मी दूर करायला आलो आहे. मी माझा प्रकाश तुम्हाला देतो. हालेलुया. कारण मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. आज या जगाचा प्रकाश आपल्यामध्ये आलेला आहे की नाही? नक्की का? हालेलुया. मग प्रकाश अंधाराला घाबरेल का? धर्मांतराला घाबरेल का? घाबरेल का? अरे मरणाला घाबरेल का? आनंदानं तो त्याला सामोरं जाईल. हालेलुया. कारण आमच्या अगोदर जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्त हे सत्य स्वीकारलं त्यांना तसंच सत्याची किंमत मोजावी लागली. बरोबर आहे ना? प्रभूच्या शिष्यांना कसं मारण्यात आलं? हालेलुया. काय करायचं? मनाची तयारी करून ठेवायची. सत्यासाठी मला मारावं लागलं तरी चालेल, पण मी मागे हटणार. हालेलुया. बलवान होताय का? शरीराला भूक लागू दे, आत्मा बलवान झाला पाहिजे.
हालेलुया. शरीर बलवान नाही झालं तरी चालेल, पण आत्मा बलवान झाला पाहिजे. कारण आमची लढाई शरीराबरोबर नाही, आमची लढाई अशाच दुष्ट आत्म्यांच्या विरुद्ध आहे. हालेलुया. आणि आज म्हणून प्रभूनं म्हटलं, मी माझा प्रकाश तुम्हाला देतो, मी माझं सत्य तुमच्यामध्ये भरतो. त्या सत्यानं चालायचं आहे, ते सत्याचरण आज आपल्यामध्ये आणायचं आहे. हालेलुया. घ्यायचा पहा मत्ते 5:16. जितक्यांनी सत्य घेतलं आहे, प्रकाश घेतला आहे, तितक्यांसाठी हे वचन. मत्ती 5:16. तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाशो. तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाशो. यासाठी की त्याने तुमची चांगली कामे पाहावी. तुमची चांगली कामे पाहावी. आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचा गौरव करावा. आमेन. तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचं. कोणाला मारल्यानंतर बापाचा गौरव होतो का हो? की कोणाला प्रेमानं जिंकल्यानंतर बापाचा गौरव होतो? हालेलुया. हालेलुया. आम्हाला आमच्या पित्याचा गौरव करायचा आहे. आणि जर आम्ही असं करतो तर ख्रिस्ताचं सत्य, प्रभूचा प्रकाश, याच्यामुळे आम्ही त्याच्या राज्यात जाऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या महान नावाला धन्यवाद देऊ. आणि आजपासून अभिमानानं सांगा, धर्मांतरण नाही, सत्याचरण. हालेलुया. हालेलुया. प्रभूला सर्व गौरव आपण देऊया. उभे राहू आपण आपल्या जागेवर.